एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या। मारळ गावातील चोरीच्या प्रकरणात झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून हरेश प्रधान उर्फ दैत्या याने आपल्या साथीदारांसह एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या हल्ल्यात घराची तोडफोड, महिलांशी गैरवर्तन, दगडफेक आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। माहितीनुसार डिसेंबर 2025 मध्ये हरेश प्रधान उर्फ दैत्या हा मारळ परिसरातील काही घरांमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचा आरोप होता। त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली होती। या घटनेत फिर्यादीचे नावही समोर आले होते। त्याचाच राग मनात ठेवून दैत्याने सूड उगवण्यासाठी हा हल्ला उघडवून आणण्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। त्याचाच राग मनात ठेवून दैत्याने सूड उगवण्यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। शुक्रवारी सायंकाळी दैत्या आणि त्याचे 7 ते 8 साथीदार लोखंडी रॉड, बांबू आणि दगड घेऊन फिर्यादीच्या घरात घुसले। आरोपींनी घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या, अंगणातील वस्तूंची तोडफोड केली आणि कुटुंबियांवर हल्ला चढवला। यावेळी फिर्यादीची बहीण अंकिता हिचा हात पकडून तिच्याशी अश्लील वर्तन करण्यात आले। एका आरोपीने तिच्या छातीवर हात फिरवत विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। हल्ल्यादरम्यान दैत्याने आज याला खल्लास करून टाकू अशी आरोळी ठोकत साथीदारांना चिथावणी दिली। मदतीला आलेल्या नागरिकांनाही लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करण्यात आली। परिसरातील अनेक महिला व पुरुष जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। यानंतर काळ्या टी-शर्ट मधील एका आरोपीने हातातील चाकूने तर दैत्याने लोखंडी रॉडने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। स्वतःचा बचाव करताना फिर्यादीच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या। आरोपींनी चाकूचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली। कोणी मध्ये आले तर जिवंत सोडणार नाही अशा धमक्या दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। हल्ल्याच्या गोंधळात फिर्यादीच्या बहिणीच्या गळ्यातील सोन्याची चैनही गायब झाल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी हरेश प्रधान उर्फ दैत्या आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, विनयभंग, घरात घुसून घुसखोरी, दहशत निर्माण करणे, मारहाण, तोडफोड आणि धमकी यांसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। चोरीच्या प्रकरणातील जुन्या वादातून घडलेल्या या थरारक घटनेमुळे मारळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई मागणी जोर धरू लागली आहे। आशिष राजू खांडेकर, राहणार मारळगाव। माझ्या राहत्या घरी 6 इसम आले, त्यापैकी 3 इसम माझ्या अंगणामध्ये येऊन घराच्या काचा वगैरे व दरवाजावरती लाथा वगैरे मारण्यास लागले। त्यावेळेस माझ्या बहिणीने दरवाजा ओपन केला, बंद करण्याचा प्रयत्न करत असताना ते घरामध्ये शिरले। बहिणीला पकडलं, त्यानंतर माझी आणि त्यांची हातापाई झाली आणि ते इथनं जोरात बाकी मध्यस्थीत हा वाद कशामुळे झालाय? अगोदर तुमचं भांडण आहे त्याच्यासोबत? नक्कीच मागील एक प्रकरण तो चोरी करण्यासाठी हरेश प्रधान हा व्यक्ती चोरी करण्याच्या अनुषंगाने इथे आला होता आणि त्याला स्थानिक लोकांनी त्यांच्या घरामध्ये भेटला, त्यांनी त्याला मारला आणि त्याचा राग मनात धरून त्याने का याच्यामध्ये माझा हात आहे आणि या अनुषंगाने तो माझ्यावरतीच येऊन हा असा हमला करतो। त्याचे जे सहसाथीदार आहेत त्यांनी माझ्यावरती खूप आक्रोश दाखवलाय, काय तुला खपवून टाकू, तुला मारू। त्या अनुषंगाने त्यांनी त्यावेळेस मागच्या वेळेस 27 डिसेंबर 2025 रोजी माझ्यावरती गुन्हा नोंद झाला। काय मी घेऊन गेलो त्या अर्थाने माझ्यावरती गुन्हा नोंद झाला। त्यानंतर परत आता 21 मे 2026 रोजी माझ्या गाडीची काच फोडली। त्यानंतर काल तुम्ही तक्रार दिली होती, पण तक्रार दिल्यानंतर कोणताही पोलीस प्रशासन इथं पाहणी करण्यासाठी, पंचनामा करण्यासाठी आलेले नाही। तत्पूर्वी त्यानंतर त्यांनी 29 तारखेला काल 7:25च्या सुमारास त्यांनी घरात येऊन इथे तोडफोड केली। बहिणीवरती हात वगैरे फिरवण्याचा त्यात आमचा झटापाई झाली आणि त्यांनी इथे जोरामध्ये आक्रोश करायला लागले, तुला मारून टाकू, आमच्या भावाला तुम्ही मारलेलं आहे। त्याचे जे सहसाथीदार होते त्यांनी असे करत असताना आम्ही आमच्या बाहेरील गेटच्या अंगणाच्या बाहेर गेलो। त्यावेळेस त्यांनी तिथनं
जमाव झाल्यानंतर त्यांनी पलायन काढला. पण तत्पूर्वी तिथनं आम्ही त्यांचा थोडा मंदिराजवळ त्यांना पाहण्यासाठी गेलो असताना तिथे त्याचे अनेक सहसाथीदार आले टू व्हीलरवरती आणि त्यांनी आम्हाला मारण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये माझ्या हाताला सुद्धा वार झालेला आहे आणि उजव्या हाताने मी त्याला वाचवण्यासाठी गेलो तर तो हातावर माझ्या वार झालेला आहे आणि बाकीचे इतर जखमी झालेले 13 जण, एकूण 13 जण जखमी, त्यात किरकोळ आहेत. बाकीचे मुक्का मार लागलेले 6 ते 7 जणांना जखमा झालेल्या आहेत. पायाला, गुडघ्याला, कमरेला लोखंडी रॉडने आणि दगडफेक जोरात केलेले, सर्वांचे पत्र फुटलेले आहेत. तर पोलीस प्रशासनाने याच्याकडं लक्ष देऊन कठोर कारवाई यांच्यावर करावी हेच प्रशासनाकडे मागणी.